कोण म्हणतो होणार नाही, कोण म्हणतो होणार नाही, अरे हो कोण म्हणतो होणार नाही. अनेक वर्षांपासून याचं काम जे आहे उभारणीचं काम हे ढकललेलं आहे. काय नेमकं कारण आहे ऋतिक बुंदे? असं आहे की ते चेन्नई रोडचा ब्रिज होता ते जुना झाला होता म्हणून ते नवीन ब्रिज करायचा असा म्हणून महानगरपालिकाने 5 वर्षापूर्वी ते ब्रिज तोडला. आता त्यानंतर आपण बघू शकता की ते ब्रिज ते रोड जे होती त्यांच्या समोर एंट्री आहे चेन्नई रोडची. तो प्रत्येक आठवड्यामध्ये काय ना काय ऍक्सिडेंट इथे असतात. सैकड़ो लोक संध्याकाळी सकाळपासून तिथे प्रवास करतात. तरी पण महानगरपालिकाने आतापर्यंत ब्रिज बांधला नाही. यामध्ये त्याने बांधायची सुरुवात केली तो सेफी हॉस्पिटलचे लोक कोर्टामध्ये गेले की आमचा व्ह्यू खंडित होईल. नंतर इथे होता इथे त्याने रोखला, तिथे सुरू केला तिथे पण रोखला. मॅटर कोर्टामध्ये गेला. कोर्टाने आदेश दिला की हा जे ब्रिजचा लोकेशन आहे त्याने प्लान त्या बरोबर जोडला ना, हा ते ब्रिज तिथे तुम्ही सुरू करा. काम सुरू झाला, लिंक पर्यंत काम आला तुम्ही बघू शकता. नंतर त्याने परत आपला इन्फ्लुएन्स यूज करून ते काम बंद करून घेतला. त्यावेळी प्रशासन होता, आमची सरकार नव्हती. आता त्यांच्या म्हणणं आहे की त्यांच्या तिथून सुरू होता नाही पर्यंत त्यांचे ते हा मस्जिद आहे तिथे पुढे पासून त्यांच्या फ्रंट आहे तिथे त्यानं बस स्टॉप नको, ब्रिज नको, कोणाही नको, आम्ही एकच राहणार आहे असा हा पब्लिक रोड आहे, त्यांची प्रायव्हेट रोड नाही आहे. कसा रोखू शकता मी समजत नाही. कोर्टाचा स्पष्ट आदेश आहे की ते ब्रिजचं लोकेशन त्यांची कन्सेंट घेऊन कोर्टाने ऑर्डर केला होता. नंतर ते परत फिरले. आता आम्ही 1 वर्षापासून हा प्रयत्न करताय. आता नवीन नगरपालिका आणण्यापासून आमची स्नेहल तेंडुलकर ती नगरसेविका आहे. हे 2 नगरसेवक आमच्या इथे बसलेले आहे, गौरांग जवेरी आणि सन्नी सानप. हे सर्व गिरगावकर आहे ज्याने ते सर्व कोर्टामध्ये गेले होते. ते उसपकरजी सर्वजण कोर्टामध्ये गेले होते. आता आमच्या आजच्या ज्या प्रदर्शनचा उद्देश आहे ते नवीन प्रशासन नवीन शासन यांचे लक्षात आणून दिला पाहिजे की हा कितना गरजेचा आहे. आम्ही प्रयत्न केला सेफी हॉस्पिटलच्या लोकांना भेटायला, त्याने बोलायचा, त्याने ते सांगत आम्हाला कोणाचे बोलायचं नाही, आम्ही कोणाने भेटणार नाही, आम्ही जे काय केलं आहे ते बरोबर आहे, आम्ही इथे ब्रिज होऊ देणार नाही म्हणे लोकांचे मरूद यायच्या. आता अशी ऍक्टिव्ह रोडवर कोणत्या ब्रिज नसते, ते समोर ब्रिज आहे फक्त ते कनेक्शन करायचं आहे तरी पण ते करू देत नाही. हा एक अतिशय दादागिरीचा प्रकल्प आहे. आता लोकतंत्रामध्ये असा दादागिरी कोणी करू शकता का, माझ्यासाठी पण एक प्रश्न आहे. म्हणून गिरगावकरांनी आज आंदोलन ठरलं होतं. मी त्यांच्या समर्थनासाठी इथे आलेलो आहे. पण 4 वर्षापासून तर महापालिका म्हटलं तुमच्याकडेच आहे, मग हे अपयश कोणाचं? त्याला सोडूनच मी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली होती, ती निष्फळ ठरली. मात्र आता जे बसलेले आहेत महापौर किंवा जी सत्ता आलेली आहे त्यानुसार आता या आंदोलनाला यश येईल. त्यात तुम्ही सत्तेत आणि सत्तेत हा आंदोलन गिरगावकरांचे आहे, त्यांचा प्रश्न आहे. आमच्या जनप्रतिनिधीचे नाते ते माझे वोटर्स आहे, त्यांच्यामुळे मी आमदार झालो, त्यांच्यामुळे मी मंत्री झालो. मला माझी एक रेस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याने जे एक अडचण आहे त्यामध्ये त्यांच्या बरोबर राहायच्या. म्हणून आमची नगरसेवकांनी मी सर्वजण आले. जोपर्यंत हा ब्रिज बनणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर येणार आहे आणि ब्रिज बनवून घेऊ. अधिकारी यामध्ये सामील आहेत असं म्हणायचं का? कारण सत्तेमध्ये भाजप आहे पण ऐकलं जात नाहीये मंत्र्यांचं. सत्ता भाजपाकडे फक्त 3 दिवसापूर्वी आली आहे. 3 दिवसापूर्वी आमची शपथग्रहण झाला. आता हा गिरगावकरांनी हा निर्णय केला की अच्छा तुमची सत्ता आली, आम्ही तुमच्या नेत्याने सांगितलं होता की काय गरज आम्हाला थोडे वेळ द्या, पण ते आता ते वेट करायला तयार नाहीये. म्हणून त्याने आंदोलनाचा निर्णय केला. मी त्यांच्या बरोबर आलो. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. हा बैठक घेणार आहे. आता इथे पण पालिकाचे अधिकारी आलेले आहे. मी त्याने विचार त्यांच्या जे काय पर्याय त्यांच्याकडून बघू. तुम्ही पण त्याने विचारू शकता की त्यांच्या मनामध्ये काय कशासाठी थांबा. परप्रांतीयांनी MSFच्या जवानाला
लोकल ट्रेन मध्ये बेदम मारहाण केलेली आहे. काट डालूंगा असा त्याला धमकी सुद्धा देण्यात आली. काय त्यांच्यावर योग्य कठोर कारवाई केली पाहिजे. हे जे आपले सैनिक आहे ते आपला मान आहे. त्यांच्यावर कोणी हात काय उचलले, त्यांच्यावर टेडी बाकी नजरेनं बघितला तरी पण त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. बांगलादेशी आणि रोहिंग्या तुम्ही बराच मुद्दा आहे तो गाजवला होता. मलाडमध्ये जाऊन तुम्ही देखील या सगळ्या संदर्भामध्ये आवाज उठवला होता. मात्र काल या सगळ्या संदर्भात एक बैठक झाली. फेरीमध्ये बसली बांगलादेशी घुसखोरांना मार करण्यात. काय वाटतंय की कुठेतरी कमी पडलं होतं ते आता भरून निघेल? असं आहे की मी परवा EPDC मीटिंग मध्ये मी एक प्रस्ताव मांडला होता, ज्यामध्ये आता हा जनताचे आंदोलन झाला पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक विधानसभामध्ये, सबअर्बन मुंबईची प्रत्येक विधानसभामध्ये जनसुरक्षा समितीचा प्रस्ताव पारित केला. त्यामध्ये महानगरपालिकाचे अधिकारी, पोलीसचे अधिकारी, कलेक्टर ऑफिसचे अधिकारी आणि 3 NGO हे सर्व मी आपल्या मार्फत मुंबईकरांना निवेदन करतो, ज्याने त्या समितीमध्ये काम करायचे आहे ते मुंबई सबअर्बन कलेक्टरकडे आपलं नाम पाठवावा. आज समिती 10 दिवसामध्ये गठीत होईल. आज समिती शोध करून फर्जी ज्याने राशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे किंवा सरकारी जमीन पर कब्जा केलेला आहे ते सर्वांना शोधून स्थानिक पोलीस स्टेशनवर त्यांची रिपोर्ट करणार आहे. नंतरची कारवाई पोलीस स्टेशन करणार. राष्ट्रापासून देशामध्ये भाजपचं सरकार आहे, मग बांगलादेशी आदित्य ठाकरे सवाल बांगलादेशी कोणाने आणले सर्वांना माहित आहे. बांगलादेशीने कोणी प्रोत्साहन देतात ते पण सर्वांना माहित आहे. ज्याने पत्र लिहिला होता की याकूब मेमूनने फाशीची सजा माफ करावा, तेही लोक यांच्या मागेमध्ये आहे. आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आहेत आणि राहणार. सुषमा अंधारे यांनी देखील एक वक्तव्य केलंय की गृहमंत्री हे फडणवीस असताना त्यांचंही अपयश पाहायला मिळतं. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की आमच्या माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून लाभले. त्यांच्यापेक्षा जे माझे नेते आहे म्हणून नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो, त्यांच्यापेक्षा जास्त कार्यक्षम आणि दूरदर्शी आणि महाराष्ट्र हित जोपणारा असा मुख्यमंत्री मी आजपर्यंत पाहिलेला नाही. राष्ट्रवादी पक्ष हा काही वर्षानंतर अमित शहा हे गिळंकृत करतील आणि तसं शिंदेचा देखील पक्ष गिळंकृत करेल. मी सर्व जे काही पंडितावर आणि भविष्यवक्तावर विश्वास करतो ते सर्वांना सोडून फक्त संजय राऊतकडे जायचा. धन्यवाद.